नमस्कार. आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत. एक असं प्राचीन संस्कृत स्तोत्र जे विघ्नहर्ता गणेशाला समर्पित आहे. चला तर मग या संकटनाशक गणेश स्तोत्राच्या दिनेत शिरूया आणि पाहूया की यात नेमकं काय दडलंय. ही जी ओळ आहे ना, ती नारद पुराणातून आली आहे आणि ती गणेशाचं महत्त्व म्हणजे अग्रपूजेचं महत्त्व एकदम पक्क करते. ही फक्त सुरुवात नाहीये, हा तर संपूर्ण स्तोत्राचा पाया आहे. म्हणजे काय, तर कुठलंही चांगलं काम सुरू करण्याआधी गणेशवंदन हे व्हायलाच हवं. अच्छा, आता पुढे जाण्याआधी एक छोटासा पण महत्वाचा प्रश्न. स्तोत्र म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा हा शब्द ऐकतो आपण, तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्तोत्र म्हणजे देवाची स्तुती करणारी एक पवित्र रचना, एक भजन. आणि असं मानलं जातं की ते म्हटल्याने त्या देवतेचा आशीर्वाद मिळतो, त्यांची कृपा होते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी गणेश, विघ्नहर्ता. मग बघूया ती 12 पवित्र नावं. त्यानंतर पठनाची शक्ती काय आहे, प्रत्येक साधकाला काय वचन दिलंय, आणि शेवटी फलप्राप्तीचा मार्ग कसा आहे. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू करूया. गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? विघ्नहर्ता, बरोबर? म्हणजे संकट दूर करणारा. पण हे स्तोत्र नेमकं काय सांगताय? या स्तोत्रानुसार गणेशाचं स्मरण का करायला हवं? याचं उत्तर आपल्याला त्या स्तोत्रातच मिळतं. बघा, गणेशाचं रोज स्मरण केल्याने काय काय मिळतं? दीर्घायुष्य, चांगलं आरोग्य, सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि आयुष्यातली ध्येय गाठण्याची ताकद मिळते. खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी कोणाला नकोयत? प्रत्येकालाच हव्या असतात, नाही का? ओके, आता आपण येऊया या स्तोत्राच्या अगदी मूळ गाभ्याकडे, त्याच्या हृदयाकडे. ह्यात गणपतीच्या 12 पवित्र नावांचा उल्लेख आहे. आणि ही फक्त नावं नाहीत हा, ही तर गणेशाचं रूप आणि त्यांचं काम समजून घेण्याच्या किल्ल्याच आहेत, असं समजा. पहिली 4 नावं बघा. ती ऐकली की गणपतीचं चित्रच डोळ्यासमोर उभं राहतं. पहिलं वक्रतुंड, म्हणजे ज्याची सोंड वाकडी आहे. दुसरं एकदंत, म्हणजे ज्याला एकच दात आहे. तिसरं कृष्णपिंगाक्ष, म्हणजे गडद तपकिरी रंगाचे डोळे. आणि चौथं गजवक्र, म्हणजे हत्तीचा चेहरा. बघा, या नावांतूनच त्यांची पूर्ण मूर्ती डोळ्यासमोर येते. आता पुढची 4 नावं ही फक्त त्यांच्या रूपाबद्दल नाही, तर त्यांच्या कामाबद्दलही सांगतात. लंबोदर म्हणजे मोठं पोट असलेलं, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. मग येतं विकट म्हणजे विशाल शरीर. पण यातलं सगळ्यात महत्वाचं नाव आहे विघ्नराज. म्हणजे काय? तर सगळ्या विघ्नांचा राजा, त्यांना दूर करणारा सर्वश्रेष्ठ. आणि मग धूम्रवर्ण म्हणजे राखाडी रंगाचा. आणि आता शेवटची 4 नावं. भालचंद्र म्हणजे ज्याचा कपाळावर चंद्र आहे, शांततेचं प्रतीक. मग येतं विनायक. हा शब्द पुन्हा आलाय बघा. याचा अर्थ आहे संकटांना दूर करणारा, नायक. हे नाव परत परत येण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं विघ्नहर्ता रूप किती महत्वाचं आहे हे दाखवणं. त्यानंतर गणपती म्हणजे सगळ्या गणांचा प्रमुख. आणि शेवटी गजानन म्हणजे पुन्हा एकदा हत्तीचा चेहरा. ठीक आहे, तर ही 12 नावं आणि त्यांचे अर्थ आपल्याला कळले. पण प्रश्न हा आहे की ह्या नावांची शक्ती आपल्या आयुष्यात कशी अनुभवायची? हे स्तोत्र वापरायचं कसं? चला, आता हे स्तोत्र पठण करण्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. आणि ही पद्धत याच स्तोत्रात दिलेली आहे. या स्तोत्रामध्ये एक अगदी स्पष्ट सूचना दिली आहे. आणि ती म्हणजे दिवसातून 3 वेळा पठण. आणि या 3 वेळा कुठल्या? तर दिवसाचे 3 महत्वाचे संधिकाळ, म्हणजे पहाटे, दुपारी आणि संध्याकाळी. या तिन्ही वेळेला या 12 नावांचं स्मरण करायचं किंवा पठण करायचं, असं यात सांगितलंय. पण मग ही साधना केल्यावर फळ काय मिळतं? तर स्तोत्र एक खूप मोठं आश्वासन देतं. ते असं की जो कोणी हे पठण रोज न चुकता करतो, त्याला कोणत्याही संकटाची भीती राहणार नाही आणि त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. हे तर एक प्रकारचं अभयवचनच आहे, नाही का? ह्या स्तोत्राची आणखी एक सुंदर गोष्ट आहे. ती म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार फळ देण्याचं वचन. म्हणजे इच्छा कोणतीही असो, त्यासाठी एक खास फळ सांगितलं आहे. कसं? चला बघूया. हे बघा, किती सोपं आणि स्पष्ट आहे. विद्यार्थ्याला काय मिळतं? विद्या. ज्याला धन हवंय त्याला धन मिळतं. ज्यांना मुलाची इच्छा आहे त्यांना पुत्रप्राप्ती होते. आणि ज्यांना आयुष्याचं अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष हवा आहे त्यांना ती गती मिळते.
म्हणजे जणू काही प्रत्येक इच्छेसाठी एक तयार मार्गच इथे दिलाय. आणि हो, खास करून ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे त्यांच्यासाठी एक वेगळा उपाय सुद्धा सांगितला आहे. तो असा की हे स्तोत्र स्वतःच्या हाताने लिहायचं आणि ते 8 ब्राह्मणांना अर्पण करायचं. असं केल्याने श्री गणेशाच्या कृपेनं सर्व प्रकारचं ज्ञान मिळतं असं वचन यात दिलेलं आहे. आता मनात एक स्वाभाविक प्रश्न येतोच की ठीक आहे, हे सगळं केलं, पण याचं फळ कधी मिळणार, कसं मिळणार? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्तोत्रात त्याचा पण उल्लेख आहे, त्याची एक टाईमलाईन दिली आहे. ह्या स्तोत्रानुसार जर 6 महिने नियमित पठण केलं तर त्याचे परिणाम दिसू लागतात. आणि जर एका वर्षापर्यंत निष्ठेने साधना केली तर जे काही इच्छित फळ आहे ते नक्की मिळतं. आणि या स्तोत्राचा शेवट तर बघा, एका प्रचंड दृढ विश्वासाने होतो. तो विश्वास या शब्दात आहे की जो पठण करतो त्याला इच्छित फळ मिळेल, यात काहीही शंका नाही. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे साधकाला दिलेलं एक वचन आहे, एक गॅरंटी आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतो. हजारो वर्षांपूर्वी रचलेलं हे स्तोत्र आजही इतकं महत्वाचं का वाटतं? संकटं तेव्हाही होती, आजही आहेत. कदाचित आयुष्याच्या या अडथळ्यांच्या शर्यतीत एका दैवी मार्गदर्शनाची, एका आधाराची, मानवी गदाच कधीच संपत नाही. मग या प्राचीन स्तोत्रांची ही जी ताकद आहे, जी आजही टिकून आहे, ती आपल्याला या कधीही न बदलणाऱ्या मानवी गरजेबद्दल काय सांगते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?